सो आन्सर रायटिंग आजचा हा जो व्हिडिओ गाईज, तिथे आपण आन्सर रायटिंग करणार आहेत फॉर GS2. येस, GS2 वॉटर डिस्प्यूट्स है ना, आणि त्याच्याशी रिलेटेड कॉन्स्टिट्यूशनल फ्रेमवर्क्स आणि सोल्युशन. सो आर यू रेडी फॉर टुडे? येस, जर का रेडी असेल तर आपण व्हिडिओ स्टार्ट करूयात. ठीक आहे, तुम्हाला जर खरंच हे आन्सर रायटिंगचे व्हिडिओज आवडत असतील, तर काही सजेशन्स असतील तर डोंट फॉरगेट टू प्रोव्हाइड इट टू मी. ठीक आहे, तुम्ही फ्रीली फ्रँकली सजेस्ट करू शकता. आणि आवडत असेल, खरंच जेन्युइनली आवडत असेल, तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा. ठीक आहे. सो आजचा UPSC राज्यसेवा, ठीक आहे, MPSC राज्यसेवा पर्स्पेक्टिव्ह आपण डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नवर आजचा जो GS2 चा क्वेश्चन आहे बघा काय. एक्सप्लेन द कॉन्स्टिट्यूशनल and statutory framework governing interstate river water disputes in India. Highlight the challenges in its effective implementation. 10 मार्करचा क्वेश्चन आहे. 3 डिमांड आहे बघा. पहिला कॉन्स्टिट्यूशनल, सेकंड स्टॅट्युटरी, ठीक आहे फाईन, आणि त्याच्यानंतर चॅलेंजेस टू दिस. ठीक आहे, तुम्ही कॉन्स्टिट्यूशनल स्टॅट्युटरी वेगळं कन्सिडर पण करू शकता, सेम पण ठेवू शकता, मोर ऑर लेस द सेम थिंग. ठीक आहे. सो आता व्हिडिओ पॉज करा, ब्रेनस्टॉर्मिंग करून घ्या 30 सेकंड्स मध्ये की काय काय पॉइंट्स तुमच्याकडे आहेत. साईडला पेन आणि पेपर आहे, ठीक आहे, नोट डाऊन करून घ्या. आणि मग तुम्ही कसं स्ट्रक्चर करणार आहे, तुमचा हा स्ट्रक्चर आपल्या डिस्कशन सोबत मॅच होतोय का बघून घ्या. ठीक आहे, चलो. सो मग आता डिमांड काय आहे? क्लिअर डिमांड आहे की थीम ऑफ द क्वेश्चन इज, तुम्हाला इथे वॉटर डिस्प्यूट रिलेटेड की थीम आहे, आणि डिमांड आहे कॉन्स्टिट्यूशनल स्टॅट्युटरी प्रोव्हिजन्स, त्याच्याशी रिलेटेड काय काय आहे, आणि त्याचे इम्प्लिमेंटेशन चॅलेंजेस. ठीक आहे, मग आता इथे तुम्ही काय करू शकता, इंट्रोडक्शन कसं करू शकता. यू हॅव 2 वेज. एक, तुम्ही बेसिक नॉर्मल इंट्रोडक्शन करू शकता. कसं, तर वॉटर डिस्प्यूट इन इंडिया इज a persistent problem that we are facing, right? And thus we have made many constitutional and statutory provisions to avoid it or to solve it. Simple असा पण असू शकतो, किंवा you can connect it with the current affairs. Water disputes in the country and the world across are increasing. Like for example, Kaveri Water Dispute Tribunal water, or Mahadavi Water Dispute, or महानदी वॉटर डिस्प्यूट, और इंडिया पाकिस्तान वॉटर डिस्प्यूट. ठीक आहे, सिंधू तुझं असेल. सो मग अशा केसमध्ये देन वी नीड टू इफेक्टिव्हली डील विथ, वी हॅव कॉन्स्टिट्यूशनल अँड स्टॅट्युटरी प्रोव्हिजन्स फॉर टू डील विथ. ठीक आहे, आणि मग तुम्ही काय करू शकता, याला एक्सप्लेन करू शकता. बघा कोणता जास्त इफेक्टिव्ह आणि बेटर वाटतोय. विचार केला होता का असा ब्रेनस्टॉर्मिंग मध्ये, ते सुद्धा मला सांगा. मग आता इंट्रोडक्शन झालाय. बॉडीमध्ये काय करणार आपण, बॉडीमध्ये सिम्पली पहिला काय असणार, कॉन्स्टिट्यूशनल. मग कॉन्स्टिट्यूशन मध्ये पहिले तर तुम्ही काय, पहिला जो एक आर्टिकल आहे, इथे आर्टिकल असणं मस्ट आहे, आर्टिकल 262. ठीक आहे, काय म्हणतो आर्टिकल 262, दॅट द पार्लमेंट इज ऑथोराइज. ठीक आहे, पार्लमेंट इज ऑथोराइज टू एनॅक्ट और टू हॅव एनी मेकॅनिझम दॅट इट फील सुटेबल टू सॉल्व दी वॉटर डिस्प्यूट हिअर इन द कंट्री. बिकॉज पार्लमेंटला हे माहित होतं की वॉटर डिस्प्यूट असा प्रॉब्लेम आहे जो फ्युचरमध्ये एखाद्या लॉ किंवा एखाद्या बेसिकली फोर्सफुली सॉल्व्ह होणार नाहीये. त्याच्यासाठी तुम्हाला एक प्रॉपर रिअल टाइम आणि कंटेम्पररी मेकॅनिझम पाहिजे, जो इव्हॉल्विंग असला पाहिजे. म्हणून आर्टिकल 262 इथे दिलाय. देन युनियन लिस्ट पण आहे बघा. लिस्टमध्ये पण एंट्री 56 काय म्हणतीये, सेंट्रल गव्हर्नमेंट इज इक्वली अथॉराइज टू सॉल्व टू मॅनेज टू गव्हर्न दोज रिव्हर्स और दोज वॉटर चॅनल्स जे इंटर स्टेट्स आहेत, म्हणजे 2 स्टेट्स मधून पास करता किंवा त्याच्यापेक्षा जास्त स्टेटमध्ये पास करताय. मग इथे सुद्धा युनियन गव्हर्नमेंट इज इक्वली अथॉराइज टू डील विथ. ठीक आहे, स्टेट लिस्टमध्ये पण आहे. स्टेट लिस्टमध्ये पण यू विल फाइंड के इथले जे वॉटर रिसोर्सेस आहेत, ठीक आहे, ते स्टेट गव्हर्नमेंट बेस्ड ऑन देअर ओन अंडरस्टँडिंग कॅन सिम्पली मॅनेज इट. ठीक आहे, याला तुम्ही एक क्युम्युलेटिव्ह कॉन्स्टिट्यूशन मध्ये इनडायरेक्ट जो इम्प्लिसिट आहे त्या फेडरलिझम सोबत कनेक्ट करू शकता, है ना, की फेडरलिझम इज इट सेल्फ अबाउट वॉटर डिस्प्यूट रिझोल्युशन. येस, मी हा पॉइंट इथे ऍड करेल आणि सांगेल की फेडरलिझम हा सुद्धा आपण का प्रमोट करतोय, की भरपूर जे स्टेट्समध्ये अदरवाईज डिस्प्यूट्स असतील ते डिस्प्यूट सॉल्व्ह करायचा हा टूल आहे, आणि
त्या डिस्प्यूटमध्ये एक डिस्प्यूट आहे वॉटर डिस्प्यूट. येस, मी फेडरलिझमला सुद्धा एक कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन म्हणून रिफ्लेक्ट करेल, जो पॉसिबली अजून कोणी दुसरा करणार नाही. ठीक आहे, सो तो एक ऍड असेल, एक ऍडेड ऍडव्हान्टेज आहे. त्याच्यानंतर मग स्टॅट्युटरी फ्रेमवर्क काय, मग वी हॅव इंटर स्टेट वॉटर डिस्प्यूट ट्रिब्युनल है ना, 1956चा ऍक्ट आहे. त्याच्या थ्रू प्रत्येक किंवा जिथे पार्लमेंटला वाटेल तिथे हा वॉटर डिस्प्यूट ट्रिब्युनल एस्टॅब्लिश करता येईल. आतापर्यंत 10 सच वॉटर डिस्प्यूट ट्रिब्युनल्स हॅव बीन एस्टॅब्लिश. ठीक आहे, सो मग ते तुम्हाला तिथे मेन्शन करणं मस्ट आहे. इन ॲडिशन सुप्रीम कोर्टचे वर्डिक्ट्स, दे आर इक्वली इम्पॉर्टंट. ठीक आहे, सो मग भरपूर वर्डिक्ट्स जे तुम्ही बघितलेच आहे. आणि मग हे जे वॉटर डिस्प्यूट ट्रिब्युनल्स आहेत यांचे वर्डिक्ट सुद्धा, ठीक आहे, दे आर इक्वली इम्पॉर्टंट हिअर. झाले का स्टॅट्युटरी प्रोव्हिजन्स? येस, सो दीज आर कॉन्स्टिट्युशनल आणि स्टॅट्युटरी प्रोव्हिजन्स. बघा, आपण मेन्शन केलेत इनफ प्रोव्हिजन्स. येस, तुम्ही ब्रेनस्टॉर्मिंग मध्ये केलेत का? सांगा मला कमेंटमध्ये गाईस. त्याच्यानंतर सेकंड आहे इम्प्लिमेंटेशन चॅलेंजेस. अजून सेकंड क्वेश्चन आन्सर कंप्लीट झालेला नाहीये, तिथे तुम्हाला इम्प्लिमेंटेशन चॅलेंजेस द्यावे लागतील, दॅट टू विथ डेटा आणि एक्झाम्पल्स ऑल्सो. ठीक आहे, सो इम्प्लिमेंटेशन चॅलेंजेस काय? सगळ्यात आधी इम्प्लिमेंटेशनचा चॅलेंज आहे की वॉटर इज अ व्हेरी क्रुशियल रिसोर्स. ठीक आहे, आणि त्याच्यावर कॉम्प्रोमाइज इज बेसिकली नॉट, नो कंट्री, नो स्टेट और नो पार्टी इज रेडी टू कॉम्प्रोमाइज ऑन इट. हा सगळ्यात पहिला इश्यू आहे. सेकंड फॅक्ट इज की याचं पॉलिटिसायझेशन. ठीक आहे, की काय होतंय खूप वेळेस पॉलिटिसायझेशनमुळे, जसं कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये पॉलिटिक्स किंवा पॉलिटिकल रेटॉरिक्समुळे काय झालं, हा इश्यू अजून जास्त कॉम्प्लेक्स झालाय. ठीक आहे, तो असेल. ठीक आहे, त्याच्यानंतर काय की हा जो वॉटर डिस्प्यूट ट्रिब्युनल्स आहे किंवा हे जे ट्रिब्युनल्स आणि याची व्हॅलिडिटी, वर्डिक्टची व्हॅलिडिटी इज नॉट इव्हन कॉन्स्टंट. जो जेव्हा तो बनवला होता त्याला सुप्रीम कोर्टच्या वर्डिक्ट एवढा इम्पॉर्टन्स दिलं होतं, पण सुप्रीम कोर्टनेच त्याला काय केलंय, त्याला डिग्रेड केलंय. ठीक आहे, हा इन अ सेन्स की त्याला परत अपिलिंग आणि रिअपिलिंग. ठीक आहे, त्याच्यामुळे काय होतंय, हा प्रॉब्लेम फार इश्यू होतोय. ठीक आहे, इश्यू क्रिएट करतोय. त्याच्यानंतर मग चॅलेंजेस फर्दर काय होत आहे? ठीक आहे, चॅलेंजेस काय की वॉटर मॅनेजमेंट है ना, प्रॉपर कोऑर्डिनेशन अमॉंग द स्टेट्स, हा सुद्धा एक आपला मेजर प्रॉब्लेम्स आहे की, आणि त्याच्यासाठी भरपूर इश्यूज आहेत. एक तर रॅपिड अर्बनायझेशन असेल किंवा लँड यूज प्रॅक्टिसेसचा चेंज असेल, ॲग्रिकल्चर असेल किंवा बाकी इश्यूज आहे, किंवा क्लायमेटचे हे जे व्हेरिएबिलिटीज आहे, जसं 2026 मध्ये डिले मॉन्सून असेल किंवा ड्राउट्स असतील, एल निनोचा इम्पॅक्ट असेल, भरपूर काय. ठीक आहे, त्याच्यामुळे काय होतं, हा जो इश्यू आहे तो इव्हन तो सॉल्व्ह झालाय तरी सुद्धा त्याला चॅलेंजेस. जसं बेस्ट एक्झाम्पल कृष्णासाठी अजून एकदा वॉटर डिस्प्यूट ट्रिब्युनल एस्टॅब्लिश केलाय, त्यांनी वर्डिक्ट दिलाय, तो एक्सेप्ट नाही झाला म्हणून परत दुसरा वॉटर डिस्प्यूट ट्रिब्युनल बनवावा लागलाय. कळतंय तुम्हाला? त्याच्यामुळे काय ना, हा इश्यू फार कॉम्प्लेक्स आहे. आणि मग आता चॅलेंजेस मेन्शन केलेत, कन्क्लुजन काय करणार आपण, कारण 10 मार्कर क्वेश्चन आहे, फार स्कोप नाहीये. ठीक आहे, 5-6 चॅलेंजेस एक्सप्लेन केले आणि त्याच्यानंतर कन्क्लुजन तुमचा सोल्युशन ओरिएंटेडच असला पाहिजे. का? कारण इथे तुम्ही चॅलेंजेस एक्सप्लेन केलेत ना गाईज. मग ऍडमिनिस्ट्रेटर असा कसा असू शकतो की जो सोल्युशन देत नाहीये? मग इथे तुम्हाला सोल्युशन्स द्यावे लागतील. ठीक आहे, ब्रॉड बेस तुम्ही सोल्युशन इन अ सेन्स कन्क्लुजन त्या पॅराग्राफमध्ये तुम्ही काय एम्फॅसिस द नीड फॉर स्ट्रॉंगर कॉपरेटिव्ह फेडरलिझम असलाच पाहिजे. इंटिग्रेटेड रिव्हर बेसिन मॅनेजमेंट दॅट नीड्स टू बी देअर, मीन जो काही पार्टीज असतील त्याच्यामध्ये, अँड इफेक्टिव्ह इन्स्टिट्यूशनल कोऑर्डिनेशन फॉर सस्टेनेबल डिस्प्यूट रिझोल्युशन. येस, सो जर का हे की आणि अजून काही तुम्ही इथे ऍड करू शकता, ज्याच्या थ्रू यू विल फाइंड की वॉटर डिस्प्यूट जे आहेत इन आवर कंट्रीज जस्ट कुड बी रिझॉल्व्ड सॅटिस्फाईंग एव्हरी पार्टी रॅदर इन्व्हॉल्व्ड. दस आय होप की हा जो क्वेश्चन होता त्याला आपण राईटफुली अड्रेस केलाय, त्याचे डिमांड फुलफिल केलाय आणि जिथे जिथे व्हॅलिडेशन पॉसिबल होतं तिथे व्हॅलिडेशन केलंय. कळालंय तुम्हाला? येस, प्लीज लेट मी नो इन द कमेंट बॉक्स. आणि मॉडेल आन्सरसाठी तुम्हाला कमेंटमध्ये मी लिंक प्रोव्हाइड करतोय, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण असेल. UPSC राज्यसेवेचे मॉडेल आन्सर्स तुम्हाला अवेलेबल तिथे होतील. थँक्यू.